नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आरविशानी ममा। तर मंडळी, आज आहे दुसरी माळ आणि आजचा रंग आहे हिरवा। तर मी असे हिरव्या रंगाची साडी घातली आहे आणि इकडे घातले कानातले आणि चिंचपेटी घातली आहे आणि अशी सिंपल तयारी केली आहे। हातात माझ्या नेहमीच्या बांगड्या आहेत त्याच आणि हातात साडीचा म्हणजे साडी थोडी ही हेवी आहे। तर पण माझ्याकडे 3 ऑप्शन होते, पण 2 ऑप्शन याच्यापेक्षा पण जास्त हेवी आहे। तर मग मी म्हटलं ठीक आहे, राहू दे, हीच घालते। आणि काय 10 वाजेपर्यंत गरबा आहे, तर मग थोडंसं खेळून आम्ही येऊ रिटर्न, असं माझा प्लॅन आहे। तर आता आम्ही चाललोय गरबा खेळण्यासाठी। लांब जाणार नाही, आमच्या इथेच जाणार आहे चौकामध्ये। तर पहिले तिकडे आज तिकडे जातो, तुम्हाला तिथे पण म्हणजे देवीचं दर्शन वगैरे पण घेता येईल आणि खेळता पण येईल। मग उद्या बघू काय असेल ते, उद्या कुठे जाता येईल। ठाण्यामध्ये खूप म्हणजे ठाण्यामध्ये मंडळी आम्ही आता आमचे चौकामध्ये ना गरबा खेळण्यासाठी चाललो आहोत। आणि इकडे आहे विशाल। विशाल हाय कर त्यांनी पण मस्त ग्रीन कलरचं टी शर्ट घातलं आहे आणि तुम्हाला माझं मी तर सांगितलंच, पण माझ्या आरूकडे आहे, पण ठीक आहे, नाही जाऊ, त्याला ते बसत नाही म्हणून, दुसरं काय नाही। तर आणि हां, स्वयंपाक माझा बनवून झालेला आहे, मी सकाळ पूर्ण बनवून झाला होता। तर तिकडनं आलं फक्त जेवणच करायचं राहील, बाकी कामं वगैरे माझी सगळे आवडली आहेत। तर असं प्लॅनिंग करून घेतलं तर पटापट होतं ना विशाल सगळं, ठीक आहे। आणि हो, मला एक कमेंट्स आली होती की ताई तुझं जे मण्यांचं म्हणजे काळ्या मण्यांमध्ये जे मंगळसूत्र आहे ते दाखव, तर मी ते लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल। आणि अजून एक गोष्ट क्लिअर करायची आहे, विशाल कमेंट्स होती की सेकंड जॉबला तुम्ही जातात तर ना आता तुम्ही घरी कसे, तर त्याचं मला असं वाटतं तुम्हीच उत्तर द्यावं। सेकंड जॉबला जाण्यासाठी आता मी सध्या ब्रेक घेतला आहे, कारण की आता तुम्हाला पण सर्वांना माहिती आहे की आम्ही यूट्यूब चॅनल चालू केले आहे। त्याच्यासाठी एक माणसाचं काम नाही आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की याच्यासाठी जोडीदार लागतोच, की सर्व काय पुढं ते कार्य पार पाडायला आणि व्हिडिओ शूटिंग करायला तुम्हाला पण लागतं की दुसरा कोणीतरी माणूस लागतोच तिकडे। कसं असतं माहिती आहे का, एक माणूस फक्त बोलत असला तर समोरचा माणसाला कॅमेरा पकडावा लागतो, तेव्हाच जाऊन व्हिडिओ शूट होतो। आणि हा काही म्हणजे आहेत ना ते काहीतरी मशीन वगैरे काहीतरी असते, मला माहिती नाही त्याबद्दल एवढं, काय ट्रायपॉड का बोलतो त्याला, राईट ट्रायपॉड, तर ते आहे। तर ते तर मी अजून काय म्हणजे बघितलं नाही, पण मी लवकरात बघेल ते आणि घेण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून मग कसं आहे आपल्याला व्यवस्थित शूट करता आलं पाहिजे। आणि लास्ट एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की विशालने मी सांगितलं विशालला की कामावरती ब्रेक घ्या असं, तर ते आपण पहिल्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं। मला असं वाटतं तो व्हिडिओ इगतपुरीला जाण्याच्या आधीचाच व्हिडिओ आहे। तर परत मी तुमचा हा जो गैरसमज झालेला आहे तो मी दूर करते की मला कमेंट्स आली होती की दादा घरीच कसा दिसतोय, तू तर सांगितलेलं तर विशाल रात्री 12-12:30ला येतात, तर विशालने थोडा ब्रेक घेतला आहे त्यामुळे। आणि कामावरती ते तुम्हाला कधी पण बोलवू शकतात ना, तिकडनं कधी पण फोन येईल आणि विशालला कधी पण जावं लागेल, नाही बोलता येणार नाही, कारण आता ऑफ सीझन चालू आहे म्हणून ठीक आहे। पण जेव्हा मॅच असतात, वर्ल्ड कप असतो किंवा IPL असतात, तेव्हा तिथे खूप जास्त गरज असते विशालची आणि त्यामुळे ते लोक काही विशालला बोलत नाही किती सुट्ट्या घेतल्या तरी। तर तेव्हा नक्की त्यांचा फोन येईल आणि तेव्हा विशाल जातील पण, तर ठीक आहे। आता मी तुम्हाला तिकडे गरबा खेळतानाच भेटते।
मंडळी, आम्ही इकडे गणेश चौकामध्ये आलो आहोत आमच्या किसननगरमध्ये. तर आम्ही आता गरबा खेळून झालो, खूप गरबा खेळत थकायला झालं आणि गरम पण खूप होतं आहे. पण तुम्हाला आमच्या गणेश चौकातली म्हणजे भटवाडीचे सार्वजनिक उत्सव मंडळ आहे ना, त्यांची तुम्हाला आई बहिणीचं दर्शन घडवतो मी. तर आहे आमच्या गणेश चौकातील भटवाडी. तर आमच्या इथे म्हणजे जे आहे ते दादा आहेत रवींद्र पालव म्हणून, ते गेल्या 40 वर्षापासून हा नवरात्री उत्सव खूप मोठ्या उत्सवात साजरी करतात आणि 9 दिवस इकडे चांगलं म्हणजे असं गरबा 9 दिवस असतो. आणि या व्यतिरिक्त अजून खूप मजा असते, फॅन्सी ड्रेस असतात लहान मुलांचे. यानंतर भरपूर काय काय प्रकार म्हणजे ते खेळ वगैरे असतात सगळे लहान मुलांसाठी, चित्रकला, त्या सगळ्या गोष्टी ते राबवत असतात. आणि 40 वर्षापासून त्यांचे हे इव्हेंट चालू आहे. तर आरविश पण माझा खूप खेळला आहे गरबा. तर कशी वाटली तुम्हाला आमची आई माऊली भटवाडीमधली, तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्ही. आणि हो, अजून एक आवर्जून सांगेल की 9व्या दिवशी इकडे 8व्या माळीला इथे होम असतो आणि पूजा असते. तेव्हा मग मी इकडे येते ओटी वगैरे भरायला, तेव्हा पण मी तुम्हाला दाखवेल. ठीक आहे, भेटते मी तुम्हाला थोड्या वेळाने. त्याचं डोकं टेको. ए अरे इकडे बघ काय आहे, हा डोकं टेकव त्याचं. इकडे बघा ना, इकडे बघा ना आरविश. मंडळी, मी जस्ट घरी आले आहे आणि खरं सांगू खूप दिवसानंतर ना असे कंटिन्यू गरबा खेळल्यानंतर थोडं थकायला होतं. तर तेच, आणि घरी आले बघते तर पाणी आलेलं आहे. म्हणजे आमचे इथे कसं आहे, थोडं लेट पाणी सोडतात नवरात्रीमध्ये. तर मग थोडं लेट पाणी सोडलं आहे त्यांनी. घरी आले बघतात पाणी आलं, तर मला आता परत पाणी भरायचं आहे. या व्यतिरिक्त घरातलं म्हणजे स्वयंपाक झालेला आहे माझा, तरी सगळ्या गोष्टी आवरायच्या आहेत. तर मी हा व्हिडिओ इकडेच एंड करते. आणि तुम्हाला कसं वाटलं गरबा खेळलेला? विशालला खेळता नाही आलं आहे, कारण आरविश त्यांच्याकडे होता त्यामुळं थोडंफार मीच खेळली. पण मजा आली, मला मजा आली. उद्या मी आरविशला गेलं आणि ते खेळतील, असं आम्ही करू. तर कसं वाटलं तुम्हाला हा गरबा आणि आमच्या भटवाडीमधले आई माऊली, हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. विशाल, तुम्हाला खेळायला नाही जमलं ना? आरविशला सांभाळणार कोण नाही, आरविशकडे लक्ष देणार कोण? ॲक्च्युली तिथं ना फॅन ठेवले होते, म्हणून खूप भीती वाटत होती की फॅनमध्ये बोट वगैरे गेलं पटकन तर काय करणार, म्हणून मग थोडी काळजी घेतली. मग पण छान वाटलं, मजा येते ना विशाल. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.